आणि आता वळूया थंडीच्या बातम्यांकडे। राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाट आलेली आहे आणि वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झालाय। गडचिरोली जिल्हा हा जंगलव्याप्त जिल्हा आहे। बाकी जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात थंडीचं प्रमाण जरा जास्त असतं। त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत। जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातनं आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली आहे। पाहूयात। येत्या 2-3 दिवसापासून वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे, त्यामुळे थंडी वाढलेली आहे। आपण गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये आलेलो आहोत। या अतिदुर्गम भागामध्ये जंगल परिसर असल्यामुळे थंडीचे प्रमाण नेहमी जास्त असते। या ठिकाणी शेकोटी पेटवण्यात आलेली आहे। थंडीपासून संरक्षण करण्याकरिता ग्रामीण भागामध्ये शेकोट्या पेटवल्या जातात। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहे। सांगा, काय म्हणतो यावर्षी थंडी कशी आहे? यावर्षी थंडी म्हणजे पुष्कळ आहे, कारण यावेळी पाऊस म्हणजे अति पावसामुळे सर्व वातावरण जो पुरा जो पावसामुळे ओला असल्यामुळे थंडीचं प्रमाण हा पुष्कळ प्रमाणात वाढला आहे। दरवर्षी या सीझनमध्ये तेवढी कडाक्याची थंडी राहत नव्हती, पण यावर्षी अति पावसामुळे खूपच कडाक्याची थंडी आपल्या भागामध्ये आहे। मला सांगा, आता हा जंगल परिसर असल्यामुळे थंडी एवढीच राहते का जास्त राहते? थंडी तर जास्तच राहते, पण या सीझनमध्ये थंडी राहणार नाही। या अति पावसामुळे ही थंडी खूप यावेळी जास्त जाणवत आहे। एकंदरीतच यावर्षी झालेल्या अति पावसामुळे थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने शेकोट्या पेटवून लोक शेकत बसतात, काही चर्चा करत बसतात। निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे शेकोट्याजवळ बसून चर्चा करत असतात आणि महत्त्वाचा विषय म्हणजे या चर्चेसोबत थंडीचा सुद्धा गारव्याचा ते मजा घेत असतात। कॅमेरामन सह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।